महायोगी अरविंद यांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत। त्यांच्या चरित्रकारांनी त्यांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे। किमान शब्दात एकाच वाक्यात त्याने अरविंदांना म्हटलेलं आहे, वाट चुकलेला देवदूत। सत्पुरुष या पृथ्वीच्या पाठीवरती येतात ते रस्ता चुकलेले असतात। रस्ता चुकलेले असतात असं म्हणणं जास्त योग्य होणार नाही, पण ते ह्या जगामध्ये मिसफिट असतात एवढं खरं। कुठल्याही संतांना आपण चांगलं वागवलेलं नाहीये। उद्या आपण मीरा, कबीर यांचेही चरित्र पाहणार आहोत। रामकृष्णांचं आपण पाहिलं, माताजींचं आपण पाहिलं। म्हणून वाट चुकलेला देवदूत असं त्याने अरविंदांचं वर्णन केलेलं आहे। पूर्वी एक फार चांगला सिनेमा होता मराठी, दोस्त माझा मस्त। एका हत्तीच्या जीवनावर तो चित्रपट आहे। त्या मुलाची आणि हत्तीची मैत्री असते। हत्तीने शहरामध्ये येऊन राहावं, लोकांमध्ये येऊन राहावं असं त्या मुलाला वाटायचं। चित्रपटाच्या शेवटी एकच वाक्य आहे आणि तो सिनेमा संपतो। ते शेवटचं वाक्य असं आहे की तो हत्तीचा मित्र असलेला छोटा मुलगा त्या हत्तीला सांगतो, तू माणसांमध्ये राहावं, एवढी मनुष्यजाती अजून प्रगत झालेली नाहीये, तेव्हा तू जंगलातच राहत जा। समाजात राहावं, इतका समाज अजून प्रगत झालेला नाहीये, म्हणून संत जेव्हा जेव्हा समाजामध्ये राहतात तेव्हा तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास समाजाकडनं सहन करावा लागतो। अरविंद जे आहेत त्यांना म्हणून वाट चुकलेला देवदूत असं त्या लेखकाने म्हटलेलं आहे। या जगात ते राहत होते, पण ह्या जगाचे ते नव्हते। या जगाच्या पलीकडचं एक वेगळं विश्व आहे, त्या विश्वाचे ते प्रतिनिधी होते। ज्या कुळात अरविंदांचा जन्म झाला ते बंगाली कुटुंब आहे, घोष। कृष्णगण घोष हे अरविंदांचे वडील आणि स्वर्णलता देवी ही अरविंदांची आई। वडील एमडी झालेले आहेत। एबरडीन विद्यापीठामध्ये त्यांनी एमडी पदवी आत्मसात केलेली आहे। पश्चिमेच्या विचारांचा त्यांच्यावर इतका विलक्षण प्रभाव आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दांभिकता नाही आहे, कुठल्याही प्रकारचा खोटेपणा नाही आहे। प्रामाणिक धारणा अशी आहे की जर इंग्रजी संस्कृती आणि इंग्रजी विचार आपण स्वीकारले तर आपला देश प्रगत होईल। आणि म्हणून त्याने आपल्या घराचं पूर्ण रूपांतरण करून टाकलेलं आहे। आजही कलकत्त्यातला अरविंदांचा वाडा आपल्याला पाहायला मिळतो, फार सुंदर जतन करून ठेवलेलं आहे। अरविंदांचं हे जे निवासस्थान आहे, हे निवासस्थान एकेकाळी पश्चिमे संस्कृतीचा प्रासाद होता। सगळे नोकरचाकर इंग्रजी, बंगाली भाषा बोलायला घरात परवानगी नव्हती। ज्या नोकरांना बंगाली बोलायचं असेल त्यांना काढून टाकलं जात होतं। प्रत्येक गोष्ट इंग्रजीतनं झाली पाहिजे, प्रत्येक व्यवहार इंग्रजीतनं झाला पाहिजे। या उलट अरविंदांची आई जी आहे स्वर्णलता देवी, ती राजनारायण बोस या वेदांताच्या फार मोठ्या अभ्यासकाची कन्या आहे। साहजिकच वडिलांकडनं तिला हिंदू धर्माच्या अध्यात्माचे सगळे संस्कार प्राप्त झालेले आहेत। म्हणजे आईकडनं हिंदू धर्माचा संस्कार आणि वडिलांकडनं पूर्ण पश्चिमेचा अधिभौतिक संस्कार अरविंदांना लहानपणी प्राप्त झालेला आहे। त्यांचे वडील जे आहेत हे मोठे आग्रही आहेत, मोठा अभिनिवेश त्यांना आहे। संबंध घराचं त्यांनी विदेशीकरण करून टाकलेलं आहे आणि काळाने त्यांचा फार मोठा सूड घेतलेला आहे। दुर्दैवाने तो सूड पाहायला ते जिवंत नव्हते। ज्या मुलावरती हिंदू धर्माचा एकही संस्कार होऊ नये यासाठी ते आयुष्यभर धडपडले, तो त्यांचा मुलगा हिंदू धर्माचा फार मोठा ऋषी झाला, फार मोठा प्रचारक आणि प्रणेता झाला। जसं निवेदितेच्या वडिलांचा सूड काळाने उगवला तसं अरविंदांच्या वडिलांचा सूड काळाने घेतलेला आहे। 5 मुलं त्यांना झाली, विनयभूषण, मनमोहन,
अरविंद, बारिंद्र ही 4 मुलं आणि सरोजिनी ही मुलगी. या मुलांवरती पूर्ण ख्रिश्चॅनिटीचे संस्कार असावेत म्हणून त्यांनी त्या मुलांना शिकवायला दार्जिलिंगच्या एका आयरिश चर्चने चालवलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ठेवलं. या शाळेमध्ये मातृभाषेत उच्चार करायला सुद्धा परवानगी नव्हती. प्रत्येकाने इंग्रजी भाषेत बोलायचं. कॉन्व्हेंटने चालवलेली ती शाळा होती. त्यात पुन्हा आयरिश लोक जे आहेत हे जास्त कडवे आहेत. त्या आयरिश लोकांच्या संस्कारामुळे तिथे हिंदू धर्माला कुठे शिरकावच नव्हता. 6-7 वर्षाचा अरविंद दार्जिलिंगच्या निसर्गामध्ये मात्र खूप रमला. वडिलांना असं वाटायला लागलं हे काही खरं नाही, मुलांना परदेशातच पाठवलं पाहिजे. कल्पना करा, आपल्या 4 चिमुकल्या मुलांना या माणसाने अगदी लहानपणी शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं आणि तिथं सुद्धा मँचेस्टरच्या प्रार्थनागृहामध्ये रेव्हरंड म्हणून जे नोकरी करत होते त्या ड्रिवेट यांच्या कुटुंबामध्ये ठेवलं. हेतू हा की आपल्या मुलांच्यावरती कुठलाही हिंदू संस्कार होता कामा नये. ते पूर्ण ख्रिश्चन आले पाहिजेत, पूर्ण पश्चिमेचे संस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजेत. ही 4 भावंड चिमुकली पोरं त्या ठिकाणी शिकायला लागली. त्यात अरविंद जे आहेत या चौघांमध्ये अद्वितीय होते. त्यांची प्रतिभा संपन्नता विलक्षण होती. स्मृती असामान्य होती. रूपाचे सौंदर्य, वृत्तीचे गांभीर्य, वाणीचे माधुर्य आणि विचारांचे ऐश्वर्य अरविंदांना भगवंतांनी प्राप्त करून दिलेले होते. वेगवेगळ्या विषयांमधली त्यांची गती जी आहे ती असाधारण होती. आपल्याला आश्चर्य वाटेल, लॅटिन, फ्रेंच, ग्रीक, इटालियन, जर्मन, स्पॅनिश या सगळ्या भाषांचा अरविंदाने अभ्यास केला. याखेरीज संस्कृत आणि बंगाली भाषांचा हिंदुस्थानात आल्यानंतर अभ्यास केला. इंग्रजी भाषा तर उत्तमच येत होती. जगातल्या वेगवेगळ्या विषयांवरले तत्वज्ञानाचे नानाविध ग्रंथ अरविंदांनी वाचले, समजावून घेतले आणि आत्मसात केले. शिक्षणामध्ये त्यांची विलक्षण प्रगती होती. बेडफोर्ड आणि बटरफोर्ड या 2 स्कॉलरशिप त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. या ड्रिवेटच्या बाईंना हा मुलगा फार आवडला होता. त्या पत्नीने विचार केला होता की या मुलाला ख्रिश्चन धर्माची दीक्षा द्यावी. पण अरविंद मनाने फार पक्के होते. मला कुठल्याही धर्माची दीक्षा नको असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अरविंदांच्या धर्मांतराचा तो प्रश्न जो आहे तो आपोआप बाजूला पडला आणि दरम्यान या ड्रिवेट पती पत्नींची ऑस्ट्रेलियाला बदली झाली. त्यामुळे अरविंदांना त्यांच्या वडिलांनी इंग्लंडमध्ये येऊन मँचेस्टरमधनं हरवलं आणि दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित केलं. याच काळामध्ये अरविंदांच्या वडिलांच्या दुर्दैवाला प्रारंभ झाला. अरविंदांची आई जी आहे ती मनोरुग्ण झाली. असा नवरा असल्यानंतर बायको जर मनोरुग्ण झाली नाही तरच आश्चर्य करावं लागेल. कुठल्याही आईला आपली मुलं जवळ असावीशी वाटतात. 4 मुलं ह्या बापानं इंग्रजी संस्कार व्हावेत म्हणून इंग्लंडमध्ये पाठवली. घरात सगळे नोकर-चाकर इंग्रजी भाषा बोलणारे. ती बाई जी आहे ती मनोरुग्ण झाली. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि वेगवेगळ्या सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट तिला सुरू झाली. अक्षरशः मेंदूला शॉक द्यावे लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की कृष्णघन घोष जे आहे त्यांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलं आणि त्यातनं ते दारू प्यायला लागले. पुढे पुढे दारूचे व्यसन इतकं तीव्र झालं की एकेकाळी संपन्न असलेलं हे घोष घराणं जे आहे ते दारिद्र्याने पीडित झालं. दारात देणेकरी येऊन उभे राहायला लागले. देणेकरांचे पैसे द्यायला कृष्णकांत घोष यांच्याकडे पैसे नसत. दर महिन्याला 360 पाऊंड मुलांना इंग्लंडला पाठवायला लागत होते. पुढे पुढे हे 360 पाऊंड पाठवणं त्यांना जमत नव्हतं. पण मुलं अत्यंत तेजस्वी होती. वडिलांनी पैसे पाठवले नाहीत म्हणून मुलं कोमेजली नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये मुलांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं. थोरला मुलगा जो होता विनय भूषण, त्याने नोकरी पत्करली. त्याच्या नोकरीच्या पगारामध्ये बाकीच्या सगळ्यांचं शिक्षण होत होतं आणि 2 वर्ष या मुलांना शिक्षण पूर्ण करत असताना पैशाची चणचण असल्यामुळे केवळ पाव आणि चहा खाऊन ते राहिलेले आहेत. 2 वर्ष फक्त चहा पावावरती मुलं राहिलेली आहेत. म्हणून आजही आपण जर पांडिचेरीला गेलो तर अरविंद आश्रमामध्ये सगळ्यांना जेवताना पाव दिला जातो. चहा पाव अजूनही तिथे नियमितपणे सकाळच्या नाश्त्याला असतो. अरविंदांना अत्यंत हलाखीतनं आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं, कारण वडिलांचे पैसे याचे थांबले. पण अशा परिस्थितीत मुलं कष्ट करत शिकत राहिली. लाईफ एन्जॉय करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात नव्हती. आपलं जीवन हे कष्ट करण्यासाठी आहे आणि त्याग आपल्या जीवनाचा मार्ग आहे, ही त्यांची जीवनाबद्दलची धारणा स्पष्ट होती. अरविंद ICS ऑफिसर झाले. लंडनमध्ये त्यांनी किंग्स कॉलेज जे आहे ते गाजवून टाकलं. वेगवेगळ्या वादसभामध्ये त्यांच्या वक्तृत्वापुढे अनेक लोक नामोहरम झाले. याच काळात अरविंदांचा लोटस, डॅगर, इंडियन मजलिस या क्रांतिकारकांच्या संघटनेशी संबंध आला. भारतीय स्वातंत्र्याचा विचार जो आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुरित झाला. तर त्यांनी ठरवून टाकलं की ICS उत्तीर्ण झाल्यानंतर आपण गव्हर्नमेंटची नोकरी करायची नाही. इंग्रजांना अशा प्रकारचे भारतीय ICS ऑफिसर पाहिजे होते जे टिळकांना आणि गांधीजींना तुरुंगात टाकतील, जे तुरुंगात सावरकरांचे हाल करतील. जे इंग्रज सरकार ही भारतीयांना फार मोठी देणगी आहे आणि आपण फार मागासलेले होतो, इंग्रज या देशात आले हे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, अशा प्रकारचा लाजिरवाणा प्रचार करणारे शिकलेले बाबू त्यांना हवे होते. अरविंद त्यातले नव्हते. म्हणून अरविंद अश्वारोहणाच्या परीक्षेमध्ये मुद्दाम अनुत्तीर्ण झाले. ज्याला ICS ऑफिसर म्हणून नियुक्ती करून घ्यायची असेल त्याला अश्वारोहण सक्तीचं होतं आणि अरविंद मुद्दाम त्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. आणि त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या यादीतनं अरविंदांचं नाव वगळलं गेलं. ते वगळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं की या ज्या क्रांतिकारकांच्या संघटना आहेत त्यांच्याकडे अरविंदांचं येणं जाणं आणि उठ बस आहे हे सुद्धा इंग्रज हेरखात्याने हेरून ठेवलेलं होतं. अरविंदांनी ठरवलं की आपण सरकारी नोकरी करायची नाही. अशा वेळेस अरविंदांकडे लक्ष ठेवणारा एक फार मोठा राजा हिंदुस्थानामध्ये होता आणि तो म्हणजे सयाजीराव गायकवाड. बडोदा नरेश अशी त्यांना उपाधी होती. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्या माणसाचं फार मोठं योगदान आहे असा राजघराण्यातला एकमेव अपवादभूत कोणी असेल तर तो हा सयाजीराव गायकवाड. त्यांनी लोकमान्य टिळकांना मदत केली, सावरकरांना मदत केली, डॉक्टर आंबेडकरांना मदत केली. याचबरोबर त्यांनी अरविंदांना हेरलं आणि अरविंदांशी संपर्क साधून त्यांनी अरविंदांना सांगितलं की तुम्हाला जर सरकारी नोकरी करायची नसेल तर बडोदा संस्थानमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून मी आपली नियुक्ती करतोय आणि आपल्याला 2,000 रुपये पगार मी देईन. कल्पना करा, 2,000 रुपयाचा त्या काळातला पगार म्हणजे किती मोठी नोकरी झाली. अरविंदांच्या वडिलांना फार बरं वाटलं. नाही सरकारी नोकरी, निदान आपला मुलगा जो आहे तो एका संस्थानिकामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे याचाच त्यांना आनंद होता आणि मुलगा येणार याची ते वाट पाहत होते. ग्रीनले अँड सन्स या बोटीनं अरविंद येणार होते. ही बोट लंडनहून सकाळी 6ला निघणार होती. पण अरविंदांना बोटीच्या त्या स्थानावरती वेळेवर जाता आलं नाही, त्यामुळे त्यांची ती बोट चुकली. नंतर जी 12ला बोट निघणार होती त्या बोटीत अरविंद बसले. 6ला जी बोट निघाली होती ती समुद्रात बुडाली. त्यातले सगळे प्रवासी बुडून मरण पावले. अरविंदांचे वडील आपल्या मुलाला घ्यायला बंदरावरती आलेले होते. अनाउन्समेंट चालू होत्या आणि त्या अनाउन्समध्ये ग्रीनले अँड सन्स ही बोट समुद्रात बुडालेली आहे, त्या बोटीतील खालील प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, यांची यादी वाचून दाखवण्यात आली. त्यात अरविंद घोष हे नाव वाचून दाखवण्यात आलं.
आपला मुलगा बोटीत पडून मरण पावला, या एका घटनेनं कृष्णकांत घोष यांना इतका धक्का बसला की ते जागीच हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. आणि थोड्या वेळाने अरविंद ज्या बोटीने येत होते ती बोट आली. अरविंद भारताच्या भूमीवरती पोहोचले आणि त्या क्षणापासून अरविंदांना असं वाटायला लागलं की आपण कुठल्या तरी आध्यात्मिक भूमीमध्ये प्रवेश करत आहोत. मनाची ज्या प्रकारची शांतता अरविंदांना अनुभवाला आली ती यापूर्वी कधी त्यांनी अनुभवली नव्हती. म्हणून वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली, अरविंद लेशे मात्र विचलित झाले नाहीत. आईला वेड लागलेला आहे ही बातमी कळली, अरविंद थोडे सुद्धा विचलित झाले नाहीत. ही बातमी कळण्याच्या आधी त्यांची जी चित्तदशा होती ती चित्तदशा बातमी समजल्यानंतर होती. यानंतर अरविंद बडोद्याला जॉईन झाले आणि ते बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहू लागले. सयाजीराव गायकवाड त्यांच्यावर फार खुश होते. सयाजीरावांच्या एक गोष्ट लक्षात आली की हा मनुष्य आपल्यापेक्षा विद्वान आहे, याने आपला प्रशासकीय अधिकारी असावं एवढी आपली लायकी नाही. हा एक फार मोठा वेगळा महात्मा आहे. अनेकदा असं व्हायचं की सयाजीराव गायकवाडांना कुठेतरी समारंभाला जायचं असायचं, मग त्यांचं भाषण तयार करण्याचं काम त्यांचा पीए या नात्याने अरविंद करत असत. बरं, अरविंदांचं इंग्रजी इतकं पल्लेदार होतं, भाषा इतकी विलक्षण होती. एक गमतीशीर प्रसंग सांगतात की एक भाषण ज्या त्यांनी लिहून दिलं आणि ते जेव्हा सयाजीराव गायकवाडांनी वाचलं तेव्हा ते अरविंदांना म्हणाले, अरोबिंदो, कांट यू टोन इट डाऊन, इट इज टू फाईन टू बी माइन. इतकं चांगलं भाषण म्हणले वाचल्यानंतर लोक ओळखतील की हे भाषण काही सयाजीराव गायकवाडांचं नाहीये, त्यांच्या पीएचच आहे. त्या अरविंदांनी सांगितलं, यू कॅन रीड इट बिकॉज गुड ऑर बॅड द पीपल नो दॅट द लेक्चर्स ऑफ हिज हायनेस आर ऑलवेज रिटर्न बाय देअर पीए. तुम्हाला काही वाईट वाटत घ्यायचं कारण नाहीये, तुम्ही ते वाचून दाखवा, लोकांना सगळं माहिती आहे. पण अरविंदांचा अधिकार जो आहे तो काय होता हे याच्यावरनं लक्षात येतं. आणि अरविंदांच्या प्रतिभेची जाण सयाजीराव गायकवाडांना होती. या काळात अरविंदांनी बंगाली भाषेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये अभ्यास करून लेख लिहायला सुरुवात केली. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध होणारे अरविंदांचे लेख जे आहेत ते इतके लोकप्रिय व्हायला लागले की जे बंगाली तरुण बंगाली भाषा विसरून इंग्रजीच्या अधीन जात होते त्या तरुणांनी बंगाली वाचायला सुरुवात केली. म्हणजे अरविंद हे बंगाली भाषेबद्दल जनमानसामध्ये प्रेम निर्माण करणारे, मातृभूमीवरती आणि मातृभाषेवरती प्रेम शिकवणारे एक अद्यतम प्रवर्तक होऊन बसले. आणि बंगाली भाषेचं मुख त्यांनी उजळ केलं. बंकिमचंद्र यांच्या जीवनावरती त्यांनी अनेक लेख वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध केले. त्यामुळे बंगाली साहित्य जे आहे त्याचा सुद्धा दर्जा जो आहे तो वाढला. जसं ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेला एक वेगळा गौरव प्राप्त झाला, तसं अरविंदांच्या लेखाने बंगाली भाषेचं भाग्य जे आहे ते उदयाला आलं. अरविंदांच्या असं लक्षात आलं की प्रशासनाचं काम काही बरोबर नाही, आपण या कामामध्ये पडू नये. आपली भूमिका जी आहे ती आपली प्राध्यापकाचीच असलेली बरी. म्हणून त्यांनी विनंती केली सयाजीराव गायकवाडांना की मला हे प्रशासकीय काम नको. सयाजीराव गायकवाडांना माहिती होतं की हे रत्न आपण सोडून चालणार नाही, म्हणून त्यांच्या महाविद्यालयामध्ये त्यांनी अरविंदांना प्राध्यापकाची नोकरी दिली. जेव्हा ते प्रशासकीय अधिकारी होते तेव्हा त्यांचा पगार 2000 होता. जेव्हा प्राध्यापक झाले तेव्हा त्यांचा पगार 750 होता. अरविंदांची सगळी कहाणी ही त्यागाची कहाणी आहे. आपला स्वधर्म प्रशासन हा नाहीये. मी जेव्हा पांडिचेरीला गेलो होतो आणि अरविंद ज्या खोलीमध्ये 24 वर्ष साधनेला बसले होते त्या खोलीमध्ये मी होतो, तेव्हा तिथं मला एक आवाज ऐकू आला, अँड ऍडमिनिस्ट्रेटर कॅन नॉट बी ए साधक, ए साधक कॅन नॉट बी ए ऍडमिनिस्ट्रेटर. तो आवाज ऐकला आणि मी समर्थ सेवा मंडळाच्या व्यवस्थापक पदाचा राजीनामा तिथूनच पाठवून दिला.
साधन आणि प्रशासन या दोन गोष्टी एकत्रित नांदू शकत नाहीत. अरविंदांच्या लक्षात आलं की आपल्याला प्रशासकाचं काम काही खरं नाही, म्हणून अरविंद प्राध्यापक झाले. प्राध्यापक असताना तासनतास ते वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करत असत. सयाजीराव गायकवाडांचा एक मनुष्य दर महिन्याला मुंबईला जात असे आणि मुंबईहून पेटारा भरलेला बंगाली आणि संस्कृत पुस्तकांचा संग्रह अरविंदांसाठी घेऊन येत असे. महिनाभरात ती पेटाराभर पुस्तकं वाचून झाली की तो पेटारा परत केला जात असे आणि नवीन पुस्तकं नवीन पेटाऱ्यात येत होते. ज्या प्रकारचं अफाट वाचन स्वामी विवेकानंदांनी केलं, त्यात बंगालमधला हा थोर सुपुत्र दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, या पद्धतीने तासनतास अध्ययन करत होता. मित्रांबरोबर ते खोलीमध्ये राहत होते. पैशाबद्दल अरविंद आरंभापासून विरक्त होते. शिवाजीराव भोसलेंनी अरविंदांच्या हिशोबाची व्याख्या फार सुंदर सांगितलेली आहे. येईल ती जमा, होईल तो खर्च, राहील ती शिल्लक. टेबलावर पैसे ठेवलेले असतात. ज्याला ज्या कारणासाठी ते पैसे घ्यायचे असतील त्याने ते पैसे उचलावेत, त्या कारणासाठी वापरावेत. आणि अरविंदाने ज्या ते अजून पैसे शिल्लक आहेत त्यावरती काही हरकत नाही, व्यवस्थित चाललेलं आहे असं गृहीत धरावं. अशा पूर्ण विरक्त देशामध्ये अरविंदांचं काम चालू असताना राष्ट्रभक्ती जी आहे ती त्यांच्या अंतःकरणात घर करून बसलेली होती. या सगळ्या लोकांचं राजकारण हे स्वातंत्र्यपूर्व काळातलं राजकारण होतं. राजकारण हा शब्द बदनाम झाला तो स्वातंत्र्योत्तर कालामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळात काल आपण भगिनी निवेदिता यांनी सुद्धा कसं त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन जगलं ते पाहिलं. अरविंदांचं राजकारण त्याच प्रकारचं आहे. अरविंदांना असं वाटत होतं की भारत स्वतंत्र झाल्याशिवाय भारताच्या समस्या सुटणार नाहीत. इंग्रज लोक भारताचं रक्त शोषण करत आहेत यांनी ते अत्यंत अस्वस्थ झालेले होते. याच काळामध्ये अरविंदांचं लग्न झालं भूपालचंद्र बोस यांची मुलगी मृणालिनी हिच्याशी. अरविंदांनी तिच्याबरोबर संसार केला नाही. आपली बहीण आणि आपली पत्नी यांना घेऊन एकदा ते नैनितालला गेले. हा प्रवास सोडला तर पुन्हा त्यांचा पत्नीशी कधी संबंध आला नाही. पत्नीला तिच्या माहेरी देवघरामध्ये त्यांनी पाठवलं. बंगालमध्ये कलकत्त्याजवळ देवघर म्हणून छोटंसं गाव आहे, त्या खेड्यातलं तिचं माहेर होतं. ती देवघरात होती आणि तिचा देव कलकत्त्यात होता. अरविंदांनी आपल्या पत्नीला लिहिलेलं पत्र फार सुंदर आहे. त्या पत्रात अरविंद आपल्या पत्नीला लिहितात की ह्या जगात जी असामान्य माणसं आहेत ती केव्हा तरी सामान्य होती. ती सामान्य असताना त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते असामान्य झाल्यानंतर रद्द झाले पाहिजेत. पूर्वी मी लग्न केलं असेल, पण आता माझ्या लक्षात आलं की भारतीय स्वातंत्र्य ही काळाची पहिली गरज आहे. माझ्याकडे जे काही होतं ती सगळी संपदा मी राष्ट्राला अर्पण करून मी कफल्लक झालेलो आहे. जोपर्यंत माझी भारतमाता स्वतंत्र होत नाही तोपर्यंत संसारिक जीवन किंवा वैवाहिक जीवन मी जगू शकणार नाही. माझ्या कार्यात मला यश येईल का अपयश येईल मला माहिती नाही. माझं यश हे तुझं यश आहे, माझं अपयश हे तुझं अपयश आहे. तू घरातच राहा. तो परमेश्वर सगळ्यांचा खरा साथी आहे. तो सगळ्यांना शेवटपर्यंत प्रेम करणारा आहे. तू त्या परमेश्वरावर प्रेम कर. परमेश्वराला मदतीची हाक द्यायची हाक मार. परमेश्वर तुला सहाय्य करीन. पुन्हा मी तुला भेटू शकणार नाही, याबद्दल क्षमा कर. अशा पद्धतीनं अरविंदांनी आपल्या पत्नी संबंधीचे सगळे कर्तव्याचे पाश जे आहेत ते एका क्षणात तोडून टाकले. पुढे देवघर इथं ती पत्नी मरण पावली. तिच्या आणि अरविंदांची शेवटपर्यंत पुन्हा भेट झाली नाही. अरविंदांचं सगळं जीवन म्हणजे स्थित्यंतर, परिवर्तन. आणि एकदा परिवर्तन झालं की मागचं जे सोडलेलं आहे ते सुटलं, त्याला पाठ दाखवली, ते पुन्हा जवळ केलं नाही. याच काळामध्ये अरविंदांच्या आध्यात्मिक अनुभूती ज्या आहेत त्या वाढत गेल्या. बडोद्याला ते कॅम्प रोडने एका बग्गीतनं चालले होते. घोडा उधळला आणि त्या बग्गीतनं अरविंद फेकले गेले. पण अरविंदांना अनुभव आला की ते फेकले गेले असताना कोणीतरी त्यांना झेललं
आणि रस्त्याच्या कडेला आणून सोडलं आणि ज्यांनी झेललं ती व्यक्ती अदृश्य झाली. प्रत्यक्ष वासुदेव कृष्ण ते होते असं अरविंदांचं म्हणणं आहे. पण ह्या गूढ अनुभवानंतर ते कमालीचे अंतर्मुख झाले. त्यांची एक चुलत बहीण मरणासन्न होती. त्यांचे एक मित्र माधवराव जाधव यांचा मुलगा मरणासन्न होता. या दोघांचे प्राण केवळ प्रार्थनेने वाचले तेव्हा अरविंदांना आश्चर्य वाटलं. डॉक्टरने हात टेकले होते. आता आमचं काय मात्रा चालणार नाही असं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. असं असताना केवळ प्रार्थनेने मनुष्य कसा बरा होऊ शकतो? काश्मीरला ते गेले. पूज्यपाद शंकराचार्यांनी श्रीनगरच्या टेकडीवर ज्या ठिकाणी आपला मठ स्थापन केला त्या ठिकाणी अरविंद गेले. तिथं पोहोचल्या क्षणी अरविंदांना एकदम निर्विचार स्थिती प्राप्त झाली. मन पूर्ण शांत आहे, वृत्ती पूर्ण शांत आहे. कुठल्याही प्रकारचं भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं ओझं चित्तावरती नाही. आयुष्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा अनुभव त्यांना प्राप्त झाला. याच काळात भगवान रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या भावधारेचा अभ्यास त्यांनी केला. योगायोगानं अरविंद 1893 साली इंग्लंडमधून भारतात आले आणि स्वामी विवेकानंद 1893 साली भारतातनं अमेरिकेत गेले. विवेकानंदांच्या कीर्तीमुळे त्यांचं वाङ्मय वाचावं असं अरविंदांना वाटलं. त्यांच्या वाङ्मयाचा अरविंदांनी अभ्यास केला. राजकारण आणि धर्मकारण या दोन गोष्टी एकत्र असल्या पाहिजे अशी अरविंदांची धारणा होती. भारतीय जनता संघटित झाली पाहिजे, त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी धडपड केली पाहिजे आणि त्यासाठी बलशाली तरुण आपल्याला तयार केले पाहिजेत अशी अरविंदांची धारणा होती. त्यांनी उघड उघड राजकारणामध्ये प्रवेश केला. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल यांच्याबरोबर अरविंद राहत असत. गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ मित्र या मावळांचं आणि त्यांचं पटलं नाही. राजकारणामध्ये पुन्हा पुन्हा निषेध खलिते पाठवायचे, अर्धविनंत्या करायच्या, हे मनोदौर्बल्याचं आणि लाचारीचं राजकारण अरविंदांना मान्य नव्हतं. क्रांतिकारक पद्धतीने जहाल मतांचा अवलंब केला पाहिजे अशी अरविंदांची धारणा होती. सरकारला नुसत्या विनवण्या करून भागणार नाही, सरकारच्या विरुद्ध बंड पुकारलं पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी बॉम्बस्फोट सुद्धा करायला हरकत नाही. जर दुष्ट इंग्रज अधिकारी मारले जाणार असतील आणि त्यांची हत्या होणार असेल तर अरविंद त्याला अनुकूल होते. मात्र सामान्य जनतेला त्रास देणं त्यांना मान्य नव्हतं. क्रांतिकारकांच्या या संघटनांनी डायरेक्ट जे दुष्ट अधिकारी आहेत, एखादा रँड साहेब मारला जाणार असेल, एखादा लॉर्ड कर्झन जर मारला जाणार असेल तर या सगळ्यांना अरविंद अनुकूल होते. त्यांचा भाऊ बारिंद्र, स्वामी विवेकानंदांचा भाऊ भूपेंद्र, जतीन, प्रफुल्लचंद्र चाकी, खुदिराम बोज हे सगळे लोक अरविंदांना येऊन मिळाले आणि या सगळ्या लोकांनी अरविंदांच्या मालकीच्या एका जागेमध्ये बॉम्ब तयार करायला सुरुवात केली. बॉम्ब कसे तयार करायचे, शस्त्र कशी तयार करायची याचं शिक्षण मिळावं म्हणून अरविंदांनी जतीन बॅनर्जी याला आपले मित्र जाधव यांच्यातर्फे लष्करात प्रवेश मिळवून दिला आणि लष्करातनं सगळी शस्त्रास्त्रांची माहिती जी आहे ती जतीन बॅनर्जीकडनं त्यांनी गोळा केली. कल्पना करा, अरविंद हे कसं मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व आहे, कसं बहुमती व्यक्तिमत्व आहे. एकीकडे रोज प्राणायाम चालू आहे, रोज 5 तास प्राणायाम करत असत आणि अरविंद जेव्हा प्राणायाम करत असत तेव्हा त्यांच्या भोवताली विद्युत कणांचं असे तेजोवलय तयार होत असे. स्वतः अरविंदांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मी ध्यानाला बसत असे माझ्या भोवताली मला तेजोवलय दिसत असे. त्याचा परिणाम असा होत होता की डासांचं मोहळ भोवती असायचं, ते एका विशिष्ट अंतरावरती असायचं, ते अरविंदांना स्पर्श करत नव्हतं, ते अरविंदांच्या अंगावरती बसत नव्हतं. म्हणजे कशा प्रकारची शक्ती, कशा प्रकारची विद्युत कंपनं या साधनातनं त्यांच्यामध्ये तयार होत होती याची आपल्याला कल्पना करता येते.
योगसाधना जर केली तर आपल्याला आपल्या राजकीय कार्यामध्ये यश येईल अशी अरविंदांची धारणा होती. म्हणून एकीकडे तासनतास प्राणायाम आणि ध्यानधारणा, एकीकडे तासनतास वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन आणि चिंतन, एकीकडे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये भारतीय स्वातंत्र्यासंबंधीचं लेखन, इकडे प्राध्यापकाची नोकरी, या सगळ्या गोष्टी अरविंदांच्या एकाच वेळेस चालू होत्या. भारत दुबळा आहे आणि तो बलशाली झाला पाहिजे हे अरविंदांचं प्रधान चिंतन होतं. समर्थांनी म्हटलेलं आहे, धकाधकीचा मामला कैसा कळे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्तियुक्ती जय ठाई ते श्रीमंत धाविती. अरविंदांनी या शक्तीची आराधना जी आहे ती आपल्या लोकांना जाणीवपूर्वक करायला सांगितली. ते म्हणतात, वी इन इंडिया फेल इन ऑल थिंग फॉर वॉन्ट ऑफ शक्ती. Our knowledge is a dead thing for want of Shakti. Our bhakti can't live and work for want of Shakti. शक्तीचा अभाव असल्यामुळे आमची भक्ती व्यर्थ आहे, आमचं ज्ञान व्यर्थ आहे आणि आमचं राष्ट्र सुद्धा व्यर्थ आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही अपयशी ठरतो, याचं कारण आमच्याकडे शक्ती नाहीये. शक्तीची आराधना यासाठी अरविंदांनी तुळजा भवानीची प्रार्थना केली. तुळजा भवानीच्या मंदिरात ते गेले असताना त्यांनी शक्तीची पूजा केली. तिथे एक वेगळ्या दिव्यत्वाचा अनुभव अरविंदांना आला. या काळात अरविंदांच्या लक्षात आलं की भारतीयांचं मानसिक बळ, आत्मिक बळ आणि नैतिक बळ हे वर्धिष्णू झालं पाहिजे. राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नव्हे, एकाच विचारांनी भारावलेल्या, एकाच भूमीवर प्रेम करणाऱ्या, सामूहिक जाणीवांचं घनीभूत चैतन्य म्हणजे राष्ट्र. राष्ट्र म्हणजे अनेक माणसांचं संमेलन, त्यांच्या भावभावनांचं एकत्रीकरण. म्हणून राष्ट्रभक्ती, शक्ती, ध्यानधारणा, ईश्वरनिष्ठा या सगळ्यांचं संमेलन अरविंदांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्या राज्यकर्त्यांनी तत्ववत्या असलं पाहिजे हा अरविंदांचा आग्रह होता. प्लेटोने म्हटलेला आहे, एव्हरी फिलॉसॉफर मे नॉट बी ए पॉलिटिशियन बट एव्हरी पॉलिटिशियन मस्ट बी ए फिलॉसॉफर. ऐसा पाहिजे राजा कैपक्षी परमार्थी, समर्थ म्हणतात. त्या राज्यकर्त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जीवनाची धारणा जी आहे ती स्वच्छ केली पाहिजे, अशी अरविंदांची आग्रहाची भूमिका होती. याच काळामध्ये अरविंद वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना जे राजकारणावरती लेख लिहित होते त्या लेखामुळे बंगालमधली हवा गरम व्हायला सुरुवात झाली होती. 1905 साली लॉर्ड कर्झन यांनी पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी बंगालची फाळणी केली. हिंदुस्थानामध्ये हिंदू आणि मुसलमान यांचा द्वेष वाढवत ठेवावा, त्यांच्यात संघर्ष निर्माण करावा आणि ती भारतीयांना कायमची डोकेदुखी राहावी, हाच इंग्रजांचा प्रयत्न होता. अरविंदांच्या लक्षात आलं की इंग्रजांचं राज्य हा भारतीयत्वाला लागलेला फार मोठा कलंक आहे, हे फार मोठं अरिष्ट आहे. आणि त्यासाठी अरविंद वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहित होते. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला बडोद्यात राहून चालणार नाही, आपल्याला प्रत्यक्ष बंगालमध्ये आलं पाहिजे. बंगालच्या फाळणीमुळे अस्वस्थ झालेले अरविंद सयाजीराव गायकवाडांचा प्रेमाने निरोप घेतात आणि बडोदा सोडून बंगालमध्ये येतात. कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा एका कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून लागले. तिथे 500 रुपये पगार होता. नंतर मग असं ठरलं की राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार होण्यासाठी स्वतंत्र कॉलेज काढलं पाहिजे आणि ते राष्ट्रीय शिक्षणाचं कॉलेज असलं पाहिजे. त्या कॉलेजचं प्राचार्य अरविंदांनी व्हावं असं ठरलं. पण ते कॉलेज देणगीतनं उभं राहणार असल्यामुळे अरविंदांचा पगार झाला 150 रुपये. पगार वाढावा म्हणून संपावर जाणाऱ्या प्राध्यापकांनी थोडा अरविंदांचा हा चरित्राचा भाग लक्षात घ्यावा. आधी 2000चा पगार, त्याच्यानंतर 750, 750 वरनं 500 आणि 500 वरनं 150 आणि पुढे ती पण नोकरी सोडून दिली. कारण अरविंद प्राचार्य असल्यामुळे त्या कॉलेजला फार अडचणी यायला लागल्या. अरविंदांच्या लक्षात आलं, एकीकडे आपण स्फोटक लेख लिहितो आहे,
एकीकडे आपण परखड व्याख्याने देतो आहे आणि आपण त्या महाविद्यालयाचे प्राचार्य असल्यामुळे इंग्रज सरकारचा सगळा डोळा त्या महाविद्यालयावरती आहे. महाविद्यालयाची प्रगती थांबता कामा नये म्हणून अरविंदांनी प्राचार्यपद सुद्धा सोडलं आणि अरविंद पूर्णवेळ राजकारणामध्ये पडले. एक माणूस एका जीवनामध्ये काय काय करू शकतो हे याच्यावरनं लक्षात येतं. राष्ट्रीय चरित्र निर्माण झालं पाहिजे यासाठी ते अरविंद ठिकठिकाणी व्याख्यानं द्यायला लागले. भारतभर त्यांचा प्रवास व्हायला लागला. महाराष्ट्रामध्ये धुळे, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर या सगळ्या ठिकाणी अरविंदांची झंझावती व्याख्यानं झालेली आहेत. धुळ्याला ते शंकर श्रीकृष्ण देव यांच्याकडे उतरले होते. अमरावतीला दादासाहेब खापर्ड्यांच्याकडे उतरले होते. टिळक आणि अरविंद यांची विचारधारा एकमेकाशी मिळणारी जुळणारी होती. याच काळात भगिनी निवेदिता आल्या आणि त्या सुद्धा अरविंदांना जॉईन झाल्या. अरविंदांचं वंदे मातरम हे वृत्तपत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्फोटक लेखांचं एक अधिष्ठानच होतं. या वृत्तपत्रातनं अरविंद जे लेख लिहित होते त्या लेखाने अरविंद अतिशय लोकप्रिय झाले. प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोरांनी अरविंदांच्या कार्यकर्तृत्वावरती प्रकाश टाकणारी एक सुंदर कविता लिहिली आणि ती कविता त्यावेळेस बंगालमध्ये प्रसिद्ध झाली. वंदे मातरम हा त्या काळातला मंत्र होता. कारण इंग्रज सरकारचं म्हणणं होतं की वंदे मातरम कोणी म्हणायचं नाही आणि अरविंदांनी आपल्या वृत्तपत्रालाच वंदे मातरम हे नाव दिलं आणि त्यातनं ते वेगवेगळे लेख लिहायला लागले. वंदे मातरमचा एक अंक तो इतका लोकप्रिय झाला की 1 रुपयाचा अंक 100 रुपये देऊन लोकांनी विकत घेतला. दिवसेंदिवस अरविंदांची आणि त्यांच्या वृत्तपत्राची लोकप्रियता जी आहे ती वाढत चालली. याच काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. या अंतर्गत कलहाने इतकं विकृत रूप धारण केलं की काँग्रेसचं विभाजन झालं. जहाल लोक काँग्रेसमधून बाहेर पडले. मवाळ लोक जे आहेत ते म्हणाले की आमची काँग्रेस हीच खरी काँग्रेस आहे. टिळक आणि गोखले यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. अरविंद मात्र टिळकांच्या पाठीशी उभे राहिले. याच काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अरविंदांचे दौरे चालू असताना त्यांना बडोद्यात योगीराज लेले भेटले. हे लेले महाराज मुळातले साताऱ्यातले. या लेले महाराजांकडनं अरविंदांनी अनुग्रह घेतला. लेले महाराजांनी अरविंदांना योगाची दीक्षा दिली आणि त्यांनी अरविंदांना सांगितलं तुम्हाला योगसाधनेत प्रगती करायची असेल तर तुम्हाला राजकारण सोडावं लागेल. राजकारणातून बाहेर पडा आणि लक्षात ठेवा आपल्या मनात उदित होणारा प्रत्येक विचार हा बाहेरून आधी मनात येतो. तो बाहेरून आत येऊच देऊ नका. मनाचं कवाड बंद करा. मनाचं कवाड बंद केलं म्हणजे बाहेरचे विचार आत येणार नाहीत आणि तुम्ही निर्विचार व्हाल. हा अभ्यास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला राजकारण सोडून द्यावं लागेल. अरविंदाने ऐकलं. पहिल्यांदा तरी आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं नाही. पण अनेकदा गुरूंच्या आज्ञेचं स्वरूप असं असतं की शिष्याने त्यावेळेस जरी पालन केलं नाही तरी ती आज्ञा म्हणजे शक्तिपात असतो आणि केव्हा तरी त्याच्या मानगुटीवरती बसून ती आज्ञा पालन केली जाते. पुढे अरविंदाने आपोआप राजकारण संन्यास घेतला आणि पूर्ण वेळ योगसाधनेमध्ये घालवला. पण त्यावेळेला लेले महाराजांनी सांगितल्यानंतर सुद्धा अरविंदांचं कार्य चालू होतं. सशस्त्र क्रांतीसाठी जे बॉम्ब तयार केले जात होते ती जमीन माणिकतोळा या भागातली होती आणि त्या जमिनीचे मालक अरविंद होते. अरविंदांचा भाऊ बारिंद्र, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी, विवेकानंदांचा भाऊ भूपेंद्र ही सगळी मंडळी तिथे जमत असत आणि वेगवेगळ्या प्रकारे बॉम्बचे प्रयोग करत असत. याच काळामध्ये किंग्सफोर्ड या नावाचा एक दुष्ट न्यायाधीश हिंदुस्थानामध्ये आला होता. त्यांनी जाहीर केलं होतं की वंदे मातरम कोणी म्हणायचं नाही. यापुढे वंदे मातरम जर कोणी म्हटलं तर त्याला तुरुंगात टाकलं जाईल. सुशील कुमार सेन नावाचा 10-12 वर्षाचा एक मुलगा होता.
अत्यंत तेजस्वी मुलगा होता. त्याने आपल्या हातामध्ये झेंडा घेतला, चौकामध्ये उभा राहिला आणि मोठ्यांदा घोषणा करायला सुरुवात केली, वंदे मातरम, वंदे मातरम. त्याला अटक करण्यात आली. न्यायमूर्ती किंग्सफोर्ड यांच्या समोर त्याला उभं करण्यात आलं. त्याने विचारलं, तुझं नाव काय? तो म्हणाला, वंदे मातरम. तू काय करतोस? वंदे मातरम. कितवीला शिकतोस? वंदे मातरम. न्यायमूर्तींनी आदेश दिला, या मुलाला चापकाच्या फटक्याने मारा. चापकाच्या प्रत्येक फटक्याला तो मुलगा ओरडत असे, वंदे मातरम, वंदे मातरम. शेवटी आवाज क्षीण होत गेला. त्यातच तो मुलगा धरणीवरती कोसळला आणि तो मुलगा खलास झाला. सगळ्यांनी ठरवलं की न्यायमूर्ती किंग्सफोर्ड जे आहेत यांची हत्या करायची. त्याप्रमाणे तयार झालेला जो बॉम्ब होता तो बॉम्ब फेकण्यात आला. दुर्दैवाने किंग्सफोर्ड यांची गाडी पुढे निघून गेली आणि पाठीमागच्या गाडीमध्ये केनेडी नावाची स्त्री आपल्या मुलीबरोबर चालली होती. ती मुलगी आणि ती आई यांचा काही अपराध नसताना ते दोघेही मरण पावले. या सगळ्या गोष्टीमुळे इंग्रज सरकारचं डोकं फिरलं. भराभर लोकांना धरपकड सुरू झाली. एका स्फोटक लेखाबद्दल अरविंदांना या सगळ्यामध्ये अडकवायचं ठरतच होतं. त्यात त्यांना अशी माहिती मिळाली की हा बॉम्ब तयार झाला होता, ती जमीन जी आहे ती अरविंदांच्या मालकीची आहे. अरविंदांना बरोबर जाळ्यात अडकवण्यात आलं. अरविंदांच्या विरुद्ध खटला भरण्यात आला आणि या खटल्यानुसार अरविंदांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळेला पोलीस सुपरिटेंडंट क्रेगन हा ब्रिटिश ऑफिसर त्यांच्या घरामध्ये आला. जेव्हा त्याला कळलं की हा अरविंदांचा बंगला आहे, हे त्यांचं निवासस्थान आहे, तर त्याला असं वाटलं आज छापा घातल्यानंतर आपल्याला भरपूर काही मिळेल. त्यांच्या घरामध्ये 5 किंवा 6 वस्तू फक्त होत्या. आपल्या घरात किती वस्तू होत्या त्या बेरीज करा, यादी करा. काही सामानच नव्हतं. अरविंदांच्या अंगावरती फक्त पंचा होता. कमरेला उपरणं गुंडाळलं, कमरेला लुंगी होती आणि अंगावरती पंचा होता. काही सामानच नव्हतं. एक ICS ऑफिसर इतक्या साध्या पद्धतीने राहू शकतो हे पाहून क्रेगन आश्चर्यचकित झाले. त्याने अरविंदांना विचारलं सुद्धा. अरविंदाने सुद्धा त्यांना बाणेदार उत्तर दिलं आणि निरुत्तर केलं. या सगळ्या कालखंडामध्ये अरविंद जे आहेत यांच्या विरुद्ध खटला सुरू झाला आणि अरविंदांना तुरुंगात टाकण्यात आलं. अलीपूरच्या तुरुंगामध्ये 5 मे 1908 ते 6 मे 1909 बरोबर वर्षभर अरविंद होते. तुरुंगात असताना अरविंदांनी साधना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारची ध्यानधारणा ते आता करायला लागले. आता राजकीय कुठल्याही उलाढाली नव्हत्या, त्यामुळे त्यांना साधनेला एकांतात भरपूर वेळ मिळाला. अरविंदांना तुरुंगात टाकल्यामुळे त्यांची आजी जी आहे ती मोठी दुःखी झाली. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मानंद यांना ती भेटली आणि ती म्हणाली, आता माझ्या अरविंदाचं काय होणार? तेव्हा स्वामी ब्रह्मानंद म्हणाले की आई, आता अरविंद हा फक्त तुमचा राहिलेला नाहीये, तो अवघ्या मानवजातीचा झालेला आहे. आता माझा अरविंद म्हणू नका, आपल्या सगळ्यांचा अरविंद म्हणा. अरविंदांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्याजवळ एका कागदाच्या पुडीमध्ये दक्षिणेश्वरची माती होती. खटला चालला होता तो चित्तरंजन बोस यांनी चालवला. पहिल्यांदा खटल्याला खूप पैसे लागतील असं वाटलं. सामान्य माणसाच्या निधीतनं हा पैसा गोळा करण्यात आला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, अरविंद जेव्हा तुरुंगात निघाले तेव्हा त्यांची बहीण सरोजिनी म्हणाली की दादा आता आम्हाला कोण? तेव्हा अरविंद म्हणाले, अवघे भारतीय बांधव. आणि त्याचा अनुभूतीला आला. अरविंदांना तुरुंगातनं मुक्त करण्यासाठी जो खटला लढवायचा आहे त्यासाठी पैसे हवे आहेत असं जेव्हा कळलं आणि त्यासाठी जेव्हा निधी गोळा केला गेला तेव्हा एका भिकाऱ्याने त्याच्याजवळ जी भीक जमली होती ती भीक अरविंदांच्या बहिणीला दिली.
आणि सांगितलं या खटल्यासाठी हे माझे पैसे तुम्ही घ्या. आता आम्हाला कोण, अवघे भारतीय बांधव, या अरविंदांच्या उत्तराचं रहस्य त्यांच्या बहिणीच्या लक्षात आलं. अशा पद्धतीनं अरविंदांचा खटला जो आहे हा चित्तरंजन बोस यांनी लढवला. 8 दिवस बॅरिस्टर बोस बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की लक्षात ठेवा, अरविंद हे राष्ट्रधर्माचे प्रवक्ते आहेत, मानवतावादाचे मुक्त कैवारी आहेत. आज तुम्ही अरविंदांना दोषी ठरवाल, पण एक दिवस घरोघर अरविंदांचे फोटो असतील, घरोघर त्यांचं पूजन केलं जाईल आणि भारत भूमीच्या या महामानवावरती तुम्ही किती अन्याय केला तरी सामान्य जनतेच्या न्यायालयामध्ये ते निर्दोष असतील. घणाघाती आघात त्यांनी इंग्रजांवरती केले. योगायोगानं ते निर्णय देणारा न्यायमूर्ती जो होता तो बीचक्राफ्ट हा अरविंदांचा क्लासमेट होता. न्यायमूर्ती बीचक्राफ्ट हे मुळात लंडनचे होते. ते नुसते लंडनचे नव्हते, अरविंद आणि ते एका बाकावर बसत असत. जेव्हा कैद्याच्या पिंजऱ्यामध्ये अरविंदांना पाहिलं ते बीचक्राफ्ट क्षणभर विसरला की आपण न्यायमूर्ती आहोत. एकदम ते म्हणले, अरे बिंदू तू इथं कसं काय? अरविंदांनी फार सुंदर उत्तर दिलं. अरविंद म्हटले, मी माझ्याच देशात आहे, तू इथं उपरा आलेला आहेस. पुढे त्याच न्यायमूर्तींनी अरविंदांना नॉट गिल्टी म्हणून त्यांची सुटका केली की त्यांच्या जमिनीमध्ये बॉम्ब तयार होत होते, पण ही जमीन त्यांनी ज्यांना भाड्याने दिली होती त्या लोकांनी ते उद्योग केला. घरमालकाला या गोष्टी काही माहिती नव्हत्या. भाडेकरू आपल्या घरात काय उद्योग करतील हे घरमालकाला माहिती असलंच पाहिजे असं काही नाहीये. तेव्हा अरविंद निरपराध आहेत, त्यांना सोडून देण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय या बीच क्राफ्टने दिला. मात्र विवेकानंदांचे बंधू, अरविंदांचे बंधू या दोघांना आधी जन्मठेपेची शिक्षा दिली, नंतर काही वर्षासाठी कारावासाची शिक्षा दिली. ते दोघेही तुरुंगामध्ये गेले आणि इकडे अरविंद जे आहेत हे मुक्त झाले. पण या वर्षभराच्या कालखंडामध्ये त्यांनी लेले महाराजांनी सांगितलेली साधना केली. तासनतास ते ध्यानाला बसत असत. ध्यानाला बसले असताना त्यांचं शरीर इतकं हलकं व्हायचं की ते तरंगत तरंगत वर जायचं. एक दिवस तुरुंगाचा अधिकारी अरविंदांना पाहायला आला. त्या गजातनं समोर पाहिलं तर फक्त अरविंदांचं बैठकीचं आसन दिसलं. अरविंद काही दिसेनात. त्याला खूप आश्चर्य वाटलं. पळून गेला की काय कैदी असा मनात विचार आला. नंतर मान वर करून पाहिलं तर अरविंद तरंगत तरंगत वरपर्यंत गेले होते. खाली कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि ते ध्यानस्थ बसलेले. अशा प्रकारे अरविंदांना पाहिल्यानंतर आपण ह्या कैद्यावरती लक्ष ठेवणं हा एक मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे आणि आध्यात्मिक पाप आहे हे त्या तुरुंगाधिकाऱ्याच्या लक्षात आलं. तो घरी गेला आणि त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. अरविंद जे आहेत त्यांची जेव्हा तुरुंगातनं सुटका झाली तेव्हा तासनतास ते योगसाधना करायला लागले. यानंतर अरविंदांच्या जीवनामध्ये एक महत्वाचा बदल झाला आणि तो म्हणजे अरविंदांना आतून इंट्युएशन यायला सुरुवात झाली. त्यांनी कशा प्रकारची साधना करावी, काय करावं याबद्दलच्या सूचना मिळायला लागल्या. वर्तमानपत्रातनं अरविंद लेख लिहायला लागले की मला अशा आतून सूचना मिळतात, मला अधूनमधून वासुदेवाचं दर्शन घडतं. तेव्हा बाकीच्या सगळ्या लोकांनी अरविंदांची टिंगलटवाळी उडवायला सुरुवात केली. काँग्रेसमधले त्यांचे सहकारी जे आहेत ते म्हणायला लागले की अरविंद आता बुवा झाले आहेत आणि अरविंदांची बुवाबाजी सुरू झालेली आहे. इंग्रज सरकारला असं वाटलं की परमार्थाची शाल पांघरून त्यात राजकारणाची कट्यार जी आहे ते अरविंद लपवत आहेत आणि आमच्याशी डावपेच खेळतायत. त्याने अरविंदांना एक प्रपोजल दिलं. इंग्रज अधिकारी अरविंदांना म्हणाले की तुम्हाला दार्जिलिंगला आम्ही एक छानपैकी साधना कुटीर बांधून देतो, तिथं राहून तुम्ही साधना करा, तुमची सगळी व्यवस्था आम्ही करतो. इंग्रज सरकारला असं वाटलं की या माणसाला कायमचं आपण त्या साधना कुटीरमध्ये अडकवून टाकलं म्हणजे याची डोकेदुखी बंद झाली, हा आपल्या विरुद्ध काही लिहिणार नाही. पण अरविंदांना सरकारी संत व्हायचं नव्हतं. अरविंदांनी सांगितलं की माझ्या पद्धतीनेच मी राहीन, तुम्ही मला कुठल्याही प्रकारची मदत करू नका. त्यानंतर अरविंदांची आपली साधना जी आहे ती सुरू राहिली. अधूनमधून त्यांच्या योग प्रक्रियेमध्ये काही अडचणी निर्माण होत असत. तेव्हा स्वामी विवेकानंदांचा
मंजूळ आवाज त्यांना ऐकू यायचा आणि विवेकानंद त्यांना मार्गदर्शन करायचे. आपण कोण बोलत आहात? अरविंदांनी विचारलं. तेव्हा त्या मंजूळ ध्वनीने सांगितलं की मी स्वामी विवेकानंद आहे. आपल्याला साधनेचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्याला इथे येऊन सांगतो आहे. विवेकानंदाने विचारलं, आपल्याला दर्शन हवं आहे का? तेव्हा अरविंद म्हणाले, दर्शन नको, मार्गदर्शन पुरे. याच काळामध्ये अरविंदांनी आपल्या साधनेमध्ये प्रगती करत असताना आणखी एका खूनखटल्यात त्यांना गोवण्यासाठी इंग्रज सरकार प्रयत्न करत होतं. आता अरविंदांना पुन्हा अटक करावी अशा प्रकारचं नाट्य रचलं जात असताना अरविंदांना इंट्युशनची सूचना मिळाली, चंद्रनगरला निघून जा. रात्रीतनं अरविंद तिथून निघाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करायला ब्रिटिश पोलीस आले. पण दरम्यान अरविंद तिथून सुटले होते. चंद्रनगर, पांडिचेरी या वसाहती ज्या होत्या या फ्रेंच वसाहती होत्या. तिथे इंग्रजी राज्य नव्हतं. त्यामुळे तिथे येऊन अरविंदांना अटक करणं त्यांना शक्य नव्हतं. चंद्रनगरला मोतीलाल रॉय यांच्याकडे अरविंद आले आणि तिथं राहायला लागले. अरविंद तिथे राहत असताना त्यांची एक आठवण मोतीलाल रॉय यांनी लिहून ठेवलेली आहे. सकाळी जे अरविंद ध्यानाला बसले ते संध्याकाळपर्यंत ते ध्यानातच होते. तहान नाही, भूक नाही, चहा नाही, जेवण नाही, काही नाही. अरविंदाने त्यांनी विचारलं की मला अशी अवस्था कशी प्राप्त होईल? अरविंद म्हणाले, आजपासून बसायला सुरुवात करा, केव्हा तरी ती अवस्था प्राप्त होईल. तासंतास अरविंद ध्यानधारणा करायला लागले. याच काळात इंट्युशनने आतून आवाज आला, पांडिचेरीत जा. चंद्रनगर सोडलं, अरविंद पांडिचेरीत आले. पांडिचेरीत आल्या आल्या सर्वात पहिल्यांदा ते शंकर शेट्टी यांच्या घरामध्ये आले. या शंकर शेट्टींकडे एक खुर्ची होती, ती त्यांनी जपून ठेवली होती. अरविंदाने त्यांनी सांगितलं की तुम्ही या खुर्चीवर बसू शकता, आम्ही बाकी कोणी बसत नाही, तुम्ही बसा. अरविंद त्या खुर्चीवरती बसले आणि त्यांना काही स्पंदनं जाणवायला लागली. तेव्हा अरविंद शंकर शेट्टींना म्हणाले, ही खुर्ची जी आहे ही कुठल्या तरी महात्म्याने पुनीत केलेली आहे, कोणता तरी महापुरुष या खुर्चीवर बसलेला आहे. तेव्हा शंकर शेट्टीने सांगितलं की भारत प्रवास करत असताना स्वामी विवेकानंद माझ्याकडे अतिथी होते, तेव्हा ते या खुर्चीवर बसले होते. मग अरविंदांनी सांगितलं, आता ही खुर्ची पुन्हा कधी कोणाला बसायला देऊ नका, अशीच ठेवा. आणि ती खुर्ची अजूनही त्या शंकर शेट्टींच्या घरामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे. पांडिचेरी ही अरविंदांची साधनभूमी आणि एका अर्थानं पुढची कर्मभूमी ठरली. त्यांनी पूर्णपणे राजकारण संन्यास घेतला. अरविंदांनी पुन्हा राजकारणात भाग घ्यावा, पुन्हा व्याख्यानं द्यावीत, पुन्हा त्यांचे परखड लेख लिहावेत अशी विनंती करण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर हेडगेवार हे सगळे मोठी माणसं येऊन गेली. पण अरविंदांनी सांगितलं, आता इथून पुढे माझं कार्य जे आहे ते शारीरिक असणार नाही, मानसिक असेल, वैचारिक स्तरावरला असेल. माझ्या मनातला प्रत्येक विचार जो आहे तो भूमीचं स्पंदन फोडून, खडक फोडून बाहेर पडेल आणि सगळ्या जगभर पसरेल. माझ्या डोळ्यादेखत भारत स्वतंत्र झालेला मी पाहीन, असं अरविंदांनी त्यावेळेस सांगितलं. अरविंदाने एकाने विचारलं की भारत स्वतंत्र केव्हा होईल? तेव्हा अरविंदाने सांगितलं, ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी भारत स्वतंत्र होईल. अरविंदांचा जन्मदिवस आहे 15 ऑगस्ट 1872. मी भारत स्वतंत्र झालेला पाहिजे असं ते म्हणाले. 1950 साली अरविंद गेले. त्यांच्याच जन्मदिवशी 1947 साली भारत स्वतंत्र झालेला त्यांनी डोळ्यांनी पाहिला. आपल्याशी समजूत आहे की प्रत्यक्ष शरीराने केलेलं कार्य हेच कार्य असतं. शारदा मातांचं चरित्र सांगताना मी आपल्याला सांगितलं की गयेला माताजी रडल्या आणि त्यांनी प्रार्थना केली की ठाकूर, तुमचं नाव घेऊन घरातनं जो मनुष्य बाहेर पडलेला आहे त्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत नसावी, त्याला राहण्यासाठी व्यवस्थित खोली असावी. केवळ माताजींची ही इच्छाशक्ती जी आहे, त्यांचा हा जो संकल्प आहे, त्या संकल्पाने विवेकानंदांना अमेरिकेत यश मिळवून दिलं. पुढे जे रामकृष्ण आश्रम स्थापन झाला
आणि ज्या अनेक शाखा झाल्या त्याच्या पाठीमागे माताजींची तीव्र इच्छा आहे. एखाद्याचं कल्याण व्हावं ही संतांची तीव्र इच्छा जी आहे ती फलद्रूप होते. आणि म्हणून संतांचे आशीर्वाद का घ्यायचे? संत स्वतःसाठी परमेश्वराजवळ काही मागत नाही, ते दुसऱ्यासाठी मागतात. अरविंद जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा विचार करतात आणि भारत स्वतंत्र व्हावा आणि ते मी डोळ्यांनी पाहावं असं जेव्हा अरविंद म्हणतात, तेव्हा अरविंदांच्या डोळ्यासमोर भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. तुळजाभवानीला समर्थ म्हणतात, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता, आमच्या डोळ्या देखत हा मनुष्य राजा झालेला आम्हाला पाहू दे. आणि समर्थांच्या डोळ्या देखत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. महापुरुषांचे संकल्प जे असतात ते स्वतःचे संकल्प नसतात. मला माझ्या नातवंडाचं लग्न पाहू द्या आणि माझ्या पतवंडाची मुंज पाहू द्या, अशा प्रकारचा तो संकल्प नसतो. त्यांचा संकल्प जो असतो तो राष्ट्राच्या आणि धर्माच्या पुनरुत्थानाचा संकल्प असतो. अरविंद पांडिचेरीमध्ये राहून आपलं कार्य करू लागले. पांडिचेरीमध्ये ते तासनतास साधनेमध्ये असत आणि तासनतास लेखन करत असत. अंतर्नाद चालू होता, आतून सूचना येत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहित राहाव्यात अशी त्यांना स्फूर्ती होत होती. आणि अरविंद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने लिहित होते. आता अरविंदातला आध्यात्मिक ऋषी जो आहे तो जागा झाला आणि तो ऋषी त्यांच्याकडनं वेगवेगळे ग्रंथ लिहून घेत होता. कशा प्रकारचा प्रवास आहे बघा. कोण होते अरविंद? पत्रकार होते, संपादक होते, साहित्यिक होते, प्राध्यापक होते, प्रशासक होते, राजकारणी पुढारी होते, क्रांतिकारक होते, कवी होते का लेखक होते? अरविंद महायोगी होते. महायोग हा अरविंदांचा स्वधर्म होता. आता पांडिचेरीमध्ये तासनतास त्यांची ही साधना आणि त्याच्या जोडीला लेखन सुरू राहिलं. अरविंदांना असं वाटत होतं की हे डोळ्यांनी दिसणारं जसं एक जग आहे तसं डोळ्यांनी न दिसणारं एक अंतर्जगत आहे, सूक्ष्म जगत आहे. आपण जर निर्विचार झालो, आपण जर निशब्द झालो, आपण जर संकल्पशून्य झालो, आपण जर वृत्तीशून्य झालो तर आपण त्या जगाशी जोडले जाऊ. या अंतर्जगताचं आणखी एक रहस्य आहे. सगळी माणसं जर अशा प्रकारे शांत झाली, सगळी माणसं अशा प्रकारे जर वृत्तीशून्य झाली तर या पृथ्वीतलावरती अतिमानसाचं अवतरण होईल. या पृथ्वीवरला प्रत्येक मनुष्य देवत्वाला पोचणार आहे आणि एक दिवस असा येईल की या पृथ्वीवरती सगळी माणसं देव झालेली आहेत, सगळी पृथ्वी मंगलमय झालेली आहे. पृथ्वीतलावरती अतिमानसाचं अवतरण झालेलं आहे. अरविंदांचं स्वप्न केव्हा खरं होईल ते परमेश्वराला ठाऊक, पण अशा प्रकारचं स्वप्न पाहणारा महापुरुष, महाकवी, महाऋषी या पृथ्वीतलावरती होऊन गेला, हे सुद्धा एक मोठं आश्चर्य आहे की सगळी माणसं देवत्वाला पोचलेली आहेत आणि पृथ्वीवरची सगळी स्पंदनं जी आहेत ती अशी अध्यात्माने भरलेली आहे की कुणी चोर असणार नाही, कुणी कामी असणार नाही, कुणी क्रोधी असणार नाही, कुणी दुष्ट असणार नाही. सगळी पृथ्वी जी आहे ती भगवंतमय झाली असेल. काय कल्पना आहे, काय स्वप्न आहे. अशा प्रकारच्या स्वप्नातनं मनुष्याचं कॅरेक्टर जे आहे, चरित्र जे आहे ते प्रकट होत असतं. अरविंद साधना करत राहिले आणि हे करत असताना अरविंदांमधलं गुरुपद जे आहे ते प्रकट झालेलं आहे हे बाकीच्यांच्या लक्षात येईना. अतिपरिचयात अवज्ञा, अगदी जवळच्या आहेत, माहिती आहे, ठीक आहे, आपल्याबरोबरच साधनेला बसतात, आपणही त्यांच्याबरोबर ध्यानाला बसतो. एक दिवस पांडिचेरीमध्ये माताजी आल्या. माताजी या मुळातल्या फ्रेंच आहेत. पॉल रिचर्ड यांची ती पत्नी, तिचं लहानपणचं नाव मीरा. ही जी मीरा आहे ही लहानपणापासून अद्भुत आहे. लहानपणापासून या मीरेला स्वप्न पडायचं. स्वप्नात ती बघायची की ती आपल्या घराच्या टेरेसवर गेलेली आहे, टेरेसवरनं उंच आकाशात गेलेली आहे. मग तिच्या अंगामध्ये जो सुवर्णाचा फ्रॉक आहे तो फ्रॉक असा जगभर पसरलेला आहे आणि सगळी माणसं
दीन, दलित, गरीब, भिकारी, रंजलेले, गांजलेले, पीडित, दुःखी हे सगळे येत आहेत आणि प्रार्थना करतायत की आम्हाला आश्रय द्या, आम्हाला आश्रय द्या. आणि ही मीरा आपल्या झग्यामध्ये सगळ्यांना आश्रय देते. आपण फार मोठ्या कारणासाठी जन्माला आलेलो आहोत असं तिला लहानपणापासून वाटायचं. आईला वाटायचं की या मुलीच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे, ही मुलगी थोडीशी विचित्र आहे. लहानपणापासून तिला अध्यात्माची ओढ होती. विवेकानंदांचा राजयोग तिने लहानपणीच वाचून काढला. रोज तिला स्वप्न पडायचं आणि स्वप्नामध्ये एक ऋषी दिसायचा आणि तो ऋषी तिला बोलवायचा. हा ऋषी कोण आहे हे तिला नंतर कळलं. तो ऋषी म्हणजे अरविंद होते. तिचा पती जो आहे पॉल रिचर्ड हा कंपनीच्या कामानिमित्तानं हिंदुस्थानात पॉंडिचेरीला यायला लागला. योगायोगानं अरविंदांबद्दल त्यांना कळलं म्हणून तो अरविंदांच्या आश्रमात आला. आश्रमात त्याने अरविंदांना पाहिलं, त्यांच्याशी बोलला आणि घरी आल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं अशा अशा ऋषींना मी भेटलो. त्या ऋषींचं वर्णन त्यांनी केलं. तेव्हा पहिल्यांदा त्या मीराला असं वाटलं की अरे हाच मनुष्य आपल्या स्वप्नात येत असला पाहिजे. पुढच्या वेळेला जेव्हा पॉल रिचर्ड हिंदुस्थानात आले त्या त्यांच्याबरोबर मीरा सुद्धा आली. अरविंदांना पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की स्वप्नात जो येतो तो हा महापुरुष. आपल्याला स्वप्नात गीता शिकवतो, आध्यात्मिक मार्गदर्शन करतो तो हा ऋषी. माताजी जे आहेत त्या भारतात आल्या. त्यांचा पती मरण पावला. सगळे पाश संसाराचे तुटले आणि आपोआप त्या अरविंदाश्रमात कायमच्या राहायला आल्या. त्या कायमच्या अरविंदांच्याच होऊन गेल्या. एक दिवस अरविंदांनी त्यांना मदर म्हणून हाक मारली आणि त्या मदर म्हणूनच त्या आश्रमात लोकप्रिय झाल्या. पहिल्यांदा माताजींनी इतर लोकांना सांगितलं की तुम्ही अरविंदांना इतके सामान्य समजू नका. त्यांच्यातलं गुरुपद जे आहे ते प्रकट झालेलं आहे. तुम्ही आता सहकारी आणि मित्र म्हणून त्यांच्याशी वागू नका. सद्गुरू आणि सत्शिष्य या नात्याने त्यांच्याशी व्यवहार करा. आणि त्यानुसार ते सगळे अरविंदांचे सहकारी जे आहेत हे अरविंदांना गुरु मानायला लागले. या काळात आर्य नावाचं साप्ताहिक सुरू झालं आणि या साप्ताहिकामध्ये अरविंदांचे क्रमशः लेख जे आहेत ते प्रसिद्ध व्हायला लागले. अनेक ग्रंथ अरविंदांनी लिहिले. ते म्हणतात आय रोट द आर्या रिअली स्पीकिंग फॉर मायसेल्फ. I wanted to throw out certain things that were moving in my mind. I never think or seek for expression or try to write in good style. It is out of silent mind that I write whatever comes ready shaped from above. आतून स्पष्टपणे त्यांच्या उत्स्फूर्त असे शब्द प्रकट होत असत. विचार करून, संकल्प करून, चिंतन करून काही लिहित नव्हते. बसायचे आणि लेखन सुरू व्हायचं. ज्याप्रमाणे समर्थाने दासबोध लिहिला, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याप्रमाणे अरविंदांनी सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. डिव्हाइन लाईफ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. त्याबद्दल ते म्हणतात इट इज नॉट मिअरली ट्रिटाईज, इट इज माय लाईफ, इट इज माय एक्सपिरियन्स, इट इज फॅक्ट. वस्तुस्थिती आहे, माझं जीवन आहे. म्हणून अरविंदांनी या काळामध्ये Essays on Gita, Secret of the Veda, Defense of Indian Culture, The Ideal of Human Unity, The Synthesis of Yoga, Future Poetry, The Psychology of Social Development, The Philosophy of Social Development अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रंथ जे आहेत ते त्या काळामध्ये लिहून काढले. शेकडो ग्रंथ होतील अशा प्रकारचं अरविंदांचं अफाट वाङ्मय आहे. 24 वर्ष ते खोलीतनं बाहेर पडले नाहीत. आजही अरविंदांची ती खोली पांडिचेरीत दाखवली जाते. दर रविवारी त्या खोलीमध्ये बसायला प्रवेश मिळतो. एरवी ती खोली बंद असते. पण 24 वर्ष त्या खोलीमध्ये राहून अरविंदांनी योगसाधना केली. त्यांचं वैयक्तिक काम झालेलं होतं. त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं. त्यांना साक्षात्कार झालेला होता. अरविंद म्हणत असत सगळ्या माणसांनी सतत असं साधनेत राहिलं म्हणजे या पृथ्वी तलावरती अतिमानसाचं अवतरण होईल.
एक मन न राहता या संबंध विश्वाचं एक मन होऊन जाईल. आणि जेव्हा विश्वाचं एक मन असेल तेव्हा ते भगवंताचं मन असेल. तिथं कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाचा कोणाशी संघर्ष असणार नाही, काम विकार असणार नाही. पूर्ण प्रेममय, दयामय, शांतमय, आनंदमय, निरामय, निरागस अशा प्रकारचं वातावरण पृथ्वीवर तयार होईल. अरविंद तासनतास साधना करत होते ते असं वातावरण निर्माण करण्यासाठी, अशाच प्रकारची स्पंदन आणि कंपनं तयार करण्यासाठी. माताजी त्यांच्या पश्चात हिंदुस्थानात राहिल्या, आल्या, भारतीय झाल्या आणि 53 वर्ष त्यांनी अरविंदांचं कार्य केलं. 53 वर्ष त्यांनी हिंदू धर्मातल्या योगाचा प्रचार केला. जसे निवेदितेने आपलं जीवन हिंदुस्थानसाठी समर्पित केलं, तसं पॉल रिचर्ड यांची पत्नी हिंदुस्थानात आली, भारतीय झाली, हिंदू झाली आणि तिने सगळं आयुष्य जे आहे ते अरविंदांच्या कार्यासाठी व्यतीत केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1950 साली अरविंदांनी ध्येय ठेवला. अरविंद गेले तेव्हा डॉक्टर सन्याल हे त्यांचे तब्येत तपासायला आले. त्याने घोषित केलं की अरविंद गेले आहेत. पण माताजींनी सांगितलं की अरविंदांना अग्निसंस्कार करायचा नाही, ते अजून आहेत. 5 दिवस झाले अरविंदांना अग्निसंस्कार केलेला नाहीये आणि त्यांचं शरीर थोडं सुद्धा खराब झालेलं नाहीये. अत्यंत ताजं, अत्यंत टवटवीत, अत्यंत सुगंधी. डॉक्टर सन्याल यांनी आपला वैद्यकीय पेशा सोडला आणि तो कायमचा पांडिचेरी आश्रमात आला आणि अरविंदांचा भक्त झाला. मग 5 दिवसानंतर माताजींनी सांगितलं की आता अरविंदांच्या देहाचे अंत्यसंस्कार करायला हरकत नाही. पण माताजींनी दाखवून दिलं की अरविंद गेलेले नाहीयेत, ते चेतनाच्या रूपाने आहेत. शिवाजीराव भोसलेंनी एकदा त्यांच्या व्याख्यानात सांगितलं होतं की अमेरिकेतला सॅटेलाइट अवकाशामध्ये फिरत असताना जेव्हा तो पांडिचेरीच्या जवळ आला तेव्हा त्यांना तिथे एक तेजोवलय दिसला. हा तेजोविलय म्हणजे अरविंद आपल्या चैतन्याच्या रूपाने अजून पांडिचेरीमध्ये आहेत. जसे ज्ञानोबा आळंदीत, समर्थ गडावरती, तुकोबा देहूत, तसं अरविंद पांडिचेरीच्या त्या पंचकृषीमध्ये शक्तिरूपाने विराजमान आहेत. अशा प्रकारचं अरविंदांचं चरित्र म्हणजे त्यागाची कहाणी आहे, स्वभावाच्या रूपांतरणाची कहाणी आहे, जीवनातल्या स्थित्यंतराची कहाणी आहे. बदलत बदलत अरविंद शेवटी महायोगी झाले आणि त्यातच त्यांनी देह ठेवला. अरविंदांचं जे स्वप्न आहे की पृथ्वीतलावरती अतिमानसाचं अवतरण व्हावं, ते स्वप्न भगवंताने लवकर पूर्ण करावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्णराम देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.